जनाचं जरूर ऐका, पण करा मनाचंच हा विजयाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. कारण तुमच्यात शक्ती किती आहे हे परक्याला माहिती नाही, तुमच्यात क्षमता किती आहे हे परक्याला माहिती नाही, तुमच्यात सामर्थ्य किती आहे हे इतरांना माहिती नाही, तुमच्यात बुद्धी किती आहे हे दुसऱ्याला कळत नाही, ते तुम्हालाच माहिती आहे. मग इतरांचं ऐकता कशाला? तुमची तुम्हाला ओळख आहे, तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं आहे. अजिबात ऐकायची गरज नाही. एका उंच कठीण पर्वतावर चढायची शर्यत लागली. सगळे निघाले, खाली गर्दी जमली आणि गर्दी ओरडायला लागली, अरे त्या टेकडीवर अजून कुणी गेलं नाही, या माघारी पडाल, धडपडाल लागेल, जखम होईल, कशाला जात आहे. त्यांचे ते बोल ऐकून 4 तिथनच माघारी वळले. राहिलेले वर निघाले. तेवढ्या त्यांचा परत दंगा, काय पोरं आहेत, ऐकतच नाहीत, नको ते धाडस करतायत, अरे तिथं अजून कुणी पोचलं नाही, काय झालं तर काय करायचं, आई वडिलांनी कुणाकडे बघायचं. राहिलेले निम्मे परत तिथनं माघारी. बाकीचे काय 20% वर गेले. ह्यांचा दंगा, काय या पोरांना सांगून कळत नाही, किती वेळा सांगायचं, धोका आहे, अडचण आहे, संकट आहे, कशाला जीव धोक्यात घालत असतील, त्यांना सांगा कुणीतरी या माघारी, अरे काय गरज आहे का. 10% परत माघारी, तरी 10% वर निघालेतच आहेत. बाकीच्यांनी परत दंगा चालू केला, बोलवा कुणीतरी, जा कुणीतरी, घ्या त्यांना कुणीतरी, माघारी आणा कुणीतरी, अरे उपयोग आहे का, कशासाठी हे वेड धाडस, नको, कशाला जीवन मरणाचा खेळ खेळतायत. हे सगळं ऐकून परत 5% आणखी माघारी. 5% पुढे निघालेले. त्यांनी वर जाता जाता मागं वळून बघितलं, मागं कोणच दिसेना. आपणच कशाला जा बाबा. 4% राहिलेले माघारी. शेवटी एकच निघालाय पुढं. खालचे सगळे ओरडून सांगतात, बाबा रे ये माघारी ये, सगळे माघारी आले, तू कशाला जातो पुढं, ये सगळे माघारी आले, धोका ओळखलाय, तू नको जाऊ, ये. हा पट्ट्या पुढंच. शेवटी तो पर्वताच्या शिखरावर पोहोचला, तिथं झेंडा रोवला आणि मग खाली आला. मग खालच्याने विचारलं, एवढे सगळे ठोठो करून सांगतायत, माघारी या, माघारी या, माघारी या, सगळे माघारी आले, तू मात्र माघारी आला नाही, तू पोहोचलास, मांडलं तुला. तसा त्याचा मित्र म्हणला, मांडलं त्याला कशाला, बहिराय ऐकूच येत नाही. त्यांना ऐकू येत होतं म्हणून हे माघारी आले, ह्याला ऐकूच येत नाही, किती ओरडा खालून, म्हणून पोचला. इतरांचं ऐकू नका, बहिरे व्हा, स्वतःच्या मनाचं ऐका, तर शिखरावर पोहोचा. नकारात्मकता तुमच्या आजूबाजूचं वातावरण तयार करत असतात, आजूबाजूची माणसं तयार करत असतात. तुम्ही कोणत्या पुस्तकांच्या आणि कोणत्या माणसांच्या सहवासात आहे याच्यावर तुमचं यश ठरत असतं. चांगली पुस्तकं जसे तुम्हाला चांगले विचार देतात, तसे चांगले मित्र तुम्हाला चांगली सकारात्मकता देतात आणि पुढे जायला प्रेरित करतात, हे महत्वाचं. त्यामुळे पुस्तकांची निवड जेवढ्या चोखंदळपणे करतो, आयुष्यात मित्रांची निवड सुद्धा तितक्याच चोखंदळपणे करायला शिका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे तुम्हाला ऊर्जा देतील, तुम्हाला प्रेरणा देतील, जे तुम्हाला प्रोत्साहन देतील, पुढे जायला प्रेरित करतील, अशी माणसं निवडा. सकारात्मक वातावरण आसपास ठेवणारी माणसं निवडा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. उपयोग नाही असं काही निर्माणच होत नाही. या जगामध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक झुडपाला, प्रत्येक प्राण्याला स्वतःच असं वेगळं मोल आहे, महत्व आहे. त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे. तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्याला मोठा होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठा होता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिली जर गोष्ट कुठली असेल तर आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे याचा शोध पहिल्यांदा आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्यानं चालता चालता आपण सहज म्हणतो, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुला ओळखलंयस का? अडचण सगळ्यात मोठी आमची ती आहे. 12 वर्ष गुरुकुलात अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावर गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी जाताना त्याला एक आरसा भेट म्हणून दिला. तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं आरसा ही काय भेट द्यायची वस्तू आहे का? पण त्या गुरुनी सांगितलं साधा आरसा नाही, या आरशामध्ये माणसांच्या मनात काय चाललंय तेही तुला समजेल, माणसांच्या मनात काय भाव आहेत तेही तुला दिसेल. त्याला आनंद झाला आणि शिष्यानं पहिल्यांदा आरशाचं तोंड सरळ आपल्या गुरुकडेच केलं. गुरुच्या मनात काय चाललंय, गुरुच्या मनात काय भाव आहेत ते शिष्यानं पाहिलं आणि शिष्याच्या लक्षात आलं आपल्या गुरूंच्या मनामध्ये क्रोध आहे, आपल्या गुरूंच्या मनामध्ये अहंकार आहे, आपल्या गुरूंच्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. अरे मित्र यांना सर्वोत्तम समजत होतो, सर्व गुण संपन्न मानत होतो, पण गुरु पण असे त्याला काही कळेना.
तो शांतपणे चालत निघाला, स्वतःच्या घरी आला. जेवढी माणसं परिचित भेटतील त्या परिचित माणसांच्या पुढे आरसा धरायचा आणि त्यांच्या मनात काय ते डोकावून पाहायचा. आणि मग हेच त्या मनात सुद्धा वाईटच आहे. शेवटी घरातल्या स्वतःच्या आई वडिलांच्या समोर सुद्धा त्याने आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, सर्वगुण संपन्नतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण दुर्दैवानं आरशामध्ये त्याच्या लक्षात आलं आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे, आपल्या वडिलांच्या मनात सुद्धा अहंकार आहे. त्याला काही कळेना या जगामध्ये सर्वगुण संपन्न ज्याच्यामध्ये वाईट काहीच नाही असा कुणीतरी एखादा आहे का. तो निराश झाला, हताश झाला आणि हताशपणे आपल्या गुरुंकडे आला. म्हटला तुम्ही मला आरसा दिला खरा, पण या आरशात मी ज्यांना पाहिलं ते त्या सगळ्यांच्या मनामध्ये वाईट भाव आहेत. कुणात स्वार्थ आहे, कुणात अहंकार आहे, कुणात क्रोध आहे. कसलं जग हे, या जगात मी जगू तरी कसा. एवढं सगळं ऐकलं आणि गुरु म्हणाले वेड्या, हा आरसा मी तुला दिला तो इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही, हा आरसा मी तुला तुझा चेहरा पाहण्यासाठी दिला, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील, स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील, स्वतःमध्ये जे वाईट आहे ते निरखू शकशील आणि ते आहे वाईट कसं बाजूला करता येईल, ते कसं दुरुस्त करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला, इतर कसे आहेत हे पाहण्यासाठी मी आरसा दिला नाही. ज्याला खरंच आयुष्यात काही करायचं आहे त्याने इतरांना ओळखत बसण्यापेक्षा, इतरांना पारखत आणि निरखत राहण्यापेक्षा जर आपल्या स्वतःला पारखलं, स्वतःला निरखलं, आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूलतः विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळालं होतं, वयाच्या 16व्या वर्षी हे समजलं होतं आणि मग स्वराज्याची उभारणी झाली. पण याचा अर्थ असा आहे का, अनेक लोकांना एक गैरसमज असा निर्माण करून दिलाय की परमेश्वर काही लोकांना बुद्धी जास्त देतो आणि काही लोकांना बुद्धी जरा मर्यादेतच देतो. त्यामुळं हल्ली पालक सुद्धा बोलता बोलता विद्यार्थ्यांबद्दल मतप्रदर्शन करताना असं म्हणतात, नाही तो तसा अभ्यासात हुशारच आहे, आणि धाकटा नाही जरा त्याला बुद्धी कमीच आहे. हे ठरवणारे तुम्ही कोण? त्याचं काय मूल्यमापनाचं काय परिमाण आहे का की याला जास्त आहे त्याला कमी आहे? हा असला प्रकारच अस्तित्वात नाही. सगळ्यांना समानच दिलेला आहे. ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. एक गोष्ट हा पहिल्यांदा विचार मनात ठसवला पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही स्वतःबद्दलचे न्यूनगंड तयार करत जातो. आपल्यातल्या कमतरता आपण शोधत राहतो. बलस्थानाकडे पाहायच्या ऐवजी आपल्यात कमतरता किती आहेत त्या ओळखत राहतो आणि मग त्या कमतरता आहेत म्हणून परत निव्वळ झुरत राहतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. स्वतःला ओळखणं म्हणजे काय तर स्वतःमधली नेमकी बलस्थाना कुठली आणि स्वतःच्या नेमका कमतरता कुठल्या याचं नेमकं गणित आपल्याला मांडता आलं पाहिजे. पण कमतरता असणं याचा अर्थ आपण काहीच करायला लायक नसणं असा अजिबात नव्हे. ही गोष्टही आपण पाहिली पाहिजे. म्हणजे आईन्स्टाईनचा मेंदू प्रयोगशाळेमध्ये आजही ठेवला आहे. त्यांनी एवढे प्रचंड शोध लावले, मग त्याच्या मेंदूत नेमकं असं काय आहे की जेणेकरून त्यानं एवढी सृजनशीलता, निर्मिती क्षमता दाखवली, त्याच्यामध्ये संशोधनशीलता आली. त्याच्या मेंदूचा गेली कित्येक वर्ष अभ्यास चाललाय आणि मग आता अभ्यासांती असं लक्षात आलं की त्यांनी त्याच्या मेंदूपैकी फक्त 0.001% मेंदूचा वापर केलाय. म्हणजे 99.99% मेंदू त्यांनी वापरलाच नाही. आता प्रश्न असा आहे, आईन्स्टाईन सारखा जर संशोधक त्याच्या स्वतःच्या मेंदूचा फक्त 0.1% वापर करतो आणि एवढे शोध लावतो, तर आपण आपल्या मेंदूचा किती वापर करतो? 0.1% मेंदूचा वापर करून जर एवढे शोध लागत असतील तर फक्त 1% मेंदू जर आपण वापरला तर आपण केवढी क्रांती करू शकतो. कोण म्हणतं आपल्यामध्ये क्षमता नाही? हे आपल्याकडे आहे. जीवशास्त्रज्ञ तथा मानव वंशशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकताच जन्माला आलं एखादं मूल तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही ते बनवून दाखवतो. बनवता येतं, जे हवं ते बनवता येतं. म्हणजे याचाच अर्थ काय कुणाला कमी कुणाला जास्त असं काहीही नाही. तुम्ही घडवता कसे, तुम्ही घडता कसे याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. मी वारंवार आणि सातत्यानं सांगतो, 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही प्रसंग असा नाही, एकही घटना अशी नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात, एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. पण बाकी 50 वर्षाचं प्रत्येक प्रसंगाचं नियोजन आहे. जन्माला येण्या अगोदरच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे, जन्माला येण्याआधीच ठरलंय जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे. हे नियोजन पूर्ण नियोजनबद्ध आयुष्य आहे महाराजांचं. शास्त्रज्ञ सांगतात ते महाराजांच्या आयुष्यात खरं झालंय, घडवता येतं. त्यामुळे मुळामध्ये पहिली गोष्ट एक करा,
स्वतःमध्ये काही कमी आहे, काही कमतरता आहेत, हा भाव पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला माहिती आहे, जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही, पण तरीही फुलपाखरू आकाशात उडतं. का? कारण त्याला जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. आपण काय करतो? चांगल्यापेक्षा वाईटाकडे जास्त लक्ष देतो, बलस्थानापेक्षा कमतरतांवर जास्त विचार करतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, एखाद्याला विचारलं का रे बाबा, का आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बाकी कुठल्या कमतरता नाही सांगता आल्या. परिस्थिती, परिस्थितीच कारण असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी ठरले नसते, या देशाचे घटना तज्ञ झाले नसते. आम्ही आमच्या चुका लपवण्यासाठी परिस्थितीवर दोष देत राहतो. पहिलं काढून टाका, अजिबात नाही काय परिस्थिती घडवत. तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे, भरपूर आहे, फक्त एकच की आम्ही त्याचा वापर करत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि वापर न करणारी गोष्ट गंजून जाते. गंजून जाण्यापेक्षा झिजून गेलेलं केव्हाही चांगलं. गंजून जाणाऱ्याला आम्ही लोखंड म्हणतो, तर झिजून जाणाऱ्याला आम्ही चंदन म्हणतो. लोखंड व्हायचं की चंदन हे आपल्यावर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी असतात, कमतरता असतात. एखाद्याला नैसर्गिकरित्या उंचीच कमी मिळते, मग त्यानं काय करायचं? उंची कमी आहे म्हणून रडत राहायचं? सचिन तेंडुलकरची सुद्धा उंची कमीच आहे ना, रडत नाही बसला. त्यांनी त्या कमी उंचीला स्वतःचं बलस्थान बनवलं आणि जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. उंच असणाऱ्या फलंदाजापेक्षा कमी उंची असणाऱ्या फलंदाजाला आउट करणं केव्हाही कठीण. त्यांनी अचूक वापर केला आणि स्वतःच्या कमतरतेला बलस्थान बनवलं. काय कमतरता आहे तुमच्या? गरीब आहे, अरे उत्तम आहे ना, मग संधी आहे श्रीमंत व्हायला. नाही, जरा मला बुद्धी कमीच आहे, चांगला आहे ना, स्मरणशक्ती वाढवायला केवढी मोठी संधी आहे ना. ते दिसायला जरा, अरे उत्तम आहे ना, मग व्यक्तिमत्व घडवायला केवढी मोठी संधी आहे तुला. अडचणी कशात व्यक्त करत राहता? कसल्या कमतरता काय? कधीतरी आपण शांतपणे विचार केला पाहिजे. स्वतःला ओळखा, काय आहे. काही नसतं कुणात कमी जास्त, काही 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 विषय नाही. हा, एखादा अलौकिक गुण जरूर असतो.